Hello students, we will take mathematics part first, chapter number 3, trigonometric functions. We will start with introduction. This is right angle triangle. This is angle theta. This is hypotenuse. This is adjacent side, and this is opposite side. This is hypotenuse, this is opposite side, and this is adjacent side. We know that cosec theta is equal to 1 upon sin theta. Sec theta is equal to 1 upon cos theta. Some trigonometric identities are First identity is sin square theta plus cos square theta is equal to 1. Second identity is 1 plus tan square theta is equal to sec square theta. And third one is 1 plus cot square theta is equal to cosec square theta. These are most important three identities. Sin square plus cos square is equal to 1. Second, 1 plus tan square is equal to sec square. Third, 1 plus cot square is equal to cosec square. खूप महत्त्वाचे आयडेंटिटीज आपल्याला खूप वेळा यूज करावे लागतील. sin square plus cos square 1, 1 plus tan square is equal to sec square and 1 plus cot square is equal to cosec square. असंच लक्षात ठेवा म्हणजे लक्षात राहतील. बऱ्याच वेळा काय होतं आपण वेगळंही असं म्हणजे याचं फॉर्म्युलेशन करू शकता का 1 हा सेक स्क्वेअर इकडे आणला तर किंवा हे टॅन स्क्वेअर तिकडे घेतात म्हणजे सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 1 असं एक फॉर्म्युला लिहितात. पण हे सगळं असं वेगळं लक्षात ठेवण्यापेक्षा आपण असंच लक्षात ठेवूया 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर टॅन आणि सेक सोबत येतात 1 प्लस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर सी आणि सी कॉमन आहे सी सी कॉट स्क्वेअर 1 प्लस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर. ओके असं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण अँगल्स पाहूया. अँगल्स म्हणजे साइन पाय कॉस पायच्या व्हॅल्यूज किती असतात ते एकदा लक्षात ठेवलं की म्हणजे आपल्याला परत रिवाइज करायची गरज पडणार नाही. आता इथला पॉइंट घेऊयात आपण. इथला कोऑर्डिनेट काय असेल पहा 1 आणि 0. हे डिस्टन्स 1 कन्सिडर करूयात. हा कोऑर्डिनेट लिहूयात आपण 1 आणि 0. नाउ दिस इथला कोऑर्डिनेट लिहूयात. आता हा y ऍक्सिस आहे म्हणजे x कोऑर्डिनेट काय 0, 1. इथला कोऑर्डिनेट लिहूयात आपण. हा x निगेटिव्ह x ऍक्सिस आहे म्हणजे -1 आणि 0 येईल. आता इथला कोऑर्डिनेट निगेटिव्ह y ऍक्सिस आहे x कोऑर्डिनेट 0 येईल आणि निगेटिव्ह y ऍक्सिस असल्यामुळे -1 येईल. आता आपल्याला हे जे कोऑर्डिनेट आहेत ते आपल्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचे. आता इथे पहा हा ह्या ऍक्सिस वरती अँगल किती असतो तुमचा 0 डिग्री किंवा 2 पाय 0 किंवा 2 पाय असेल. ह्या ऍक्सिस वरती अँगल किती असतो आपला π/2 90 डिग्री आणि हा पाय इथे 90 आहे म्हणजेच आता इथे किंवा आपण असं लिहूयात π/2 π/2 राहू द्या. आणि इथे पाय ह्या ऍक्सिस वरती अँगल किती असतो पाय इकडे इथे 3π/2. आता आपल्याला इथे हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते साइन आणि कॉस मध्ये लिहायचे. पहिला कॉस असतो कॉस आणि इथे अँगल 0 आहे सो कॉस 0 आणि साइन 0 कॉस आणि साइन असतं. आता इथे अँगल π/2 आहे 90 डिग्री म्हणजे कॉस π/2 आणि साइन π/2. इथे कोऑर्डिनेट काय असतील तुमचे कॉस सुरुवातीला लिहायचा अँगल पाय आहे सो कॉस पाय अँड साइन पाय. आता इथे पहा हा कोऑर्डिनेट अँगल 3π/2 आहे म्हणजे कॉस ऑफ 3π/2 आणि साइन ऑफ 3π/2 इथे लक्षात. आता हे झालं. आता आपण पाहूयात की साइन 0 किती आहे. साइन 0 पहा किती आहे. हे दोन्ही कोऑर्डिनेट्स इक्वल आहेत म्हणजे 1 इज इक्वल टू कॉस 0 आणि 0 इज इक्वल टू साइन 0 म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू किती आहे
0. साइन 0 इज इक्वल टू 0. आता इकडे साइन पाय पण किती आहे, हे पण सेम, कॉस पाय मायनस 1 आहे, साइन पाय 0. साइन पाय इज इक्वल टू 0. आता इथे साइन पाय अँगल आहे, तुम्ही हा इथे परत इथे आलात तर इथे किती अँगल आहे, 2 पाय. साइन 2 पाय पण किती येणार आहे, 0च येणार आहे. साइन 2 पाय इज इक्वल टू 0. सो साइन इन जनरल साइनचे सगळे पाय काय असतात, 0. सो साइन n पाय इज इक्वल टू 0. साइन n पाय इज इक्वल टू 0. आता हे झालं साइन पायचं. आता साइन पाय बाय 2 वगैरे जे आहेत ते पाहूयात. साइन पाय बाय 2 पहा, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे, 1. साइन पाय बाय 2 इज इक्वल टू 1. साइनचे सगळे पाय काय असतात, 0. आता आपण पाय बाय 2 पाहूया. साइन पाय बाय 2 1 आहे. साइन ऑफ 3 पाय बाय 2 किती आहे पहा, साइन ऑफ 3 पाय बाय 2 किती आलं, -1. आता तुम्ही जर परत इथनं हा जो 3 पाय बाय 2 अँगल आहे याच्यामध्ये जर तुम्ही परत किती ऍड करणार, हा पाय बाय 2 म्हणजे किती झालं, पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 पाय झाला. म्हणजे पाय अँगल जर ऍड केला तर किती येतं, 3 पाय बाय 2 मध्ये जर तुम्ही हा एवढा पाय अँगल ऍड केला तर किती येईल, 3 पाय बाय 2 मध्ये पाय बाय 2 ऍड केले तर पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते, 5 पाय बाय 2. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5 पाय बाय 2 येतं. म्हणजे इथे येता तुम्ही परत 5 पाय बाय 2 आणि 5 पाय बाय 2 म्हणजेच किती येणार, साइन 5 पाय बाय 2 1. साइन ऑफ 5 पाय बाय 2 1. ओके, म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस साइन येतात. आता इन जनरल आपल्याला कसं लिहिता येईल, हा 1 आहे, 3 आहे, 5 आहे, हे कसे आहेत नंबर, ऑड नंबर्स आहेत. आणि ऑड नंबर लिहिण्यासाठी काय वापरतात, 2n प्लस 1 पाय बाय 2 इज इक्वल टू -1 रेस टू n. 2n प्लस 1 पाय बाय 2 इज इक्वल टू -1 रेस टू n. मोस्टली आपल्याला काय लागणार आहे, आपण जास्त वेळ काय यूज करणार आहे, साइन ऑफ पाय बाय 2 इज इक्वल टू 1. साइन पाय, साइनचे सगळे पाय 0 असतात म्हणजे पाय बाय 2 च्या व्हॅल्यूज काय असतील, 1 आणि -1. एवढं लक्षात ठेवा. आता कॉसचं पाहूया. कॉस 0चं फंक्शन काय आहे, कॉस 0 अँगलला कॉस 0 किती पहा, 1. कॉस 0 1 आहे. कॉस ऑफ पाय किती येतो, कॉस पाय किती, -1. आता ह्या पाय मध्ये जर आता इथे परत आलात तुम्ही, इथे किती आहे पहा, कॉस 2 पाय किती येईल, कॉस 2 पाय किती येईल, कॉस 2 पाय 1च. नंतर परत तुम्ही इकडे आला, पाय ऍड केला, 2 पाय मध्ये जर पाय परत ऍड केला तर 3 पाय येतं. म्हणजे कॉस 3 पाय किती येणार आहे, -1. म्हणजे इन जनरल कॉस n पाय किती येतं, अल्टरनेट प्लस मायनस -1 रेस टू n. -1 रेस टू n. म्हणजे n जर 0 ठेवला तर 1 आन्सर येईल. जर 1 ठेवला n इज इक्वल टू 1 तर किती येतं, -1. एनिथिंग रेस टू 0 -1 रेस टू 0 इज 1. एनिथिंग रेस टू 0 इज 1. हे झालं कॉस पायचं. कॉस पाय किती आहे, -1. ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला खूप वेळा यूज करायचे. कॉस 0 1, कॉस पाय -1. आता पाय बाय 2 चं पाहूयात. कॉस ऑफ पाय बाय 2 किती आहे, कॉस पाय बाय 2 अँगल, कॉस ऑफ पाय बाय 2 0. कॉस ऑफ 3 पाय बाय 2, कॉस ऑफ 3 पाय बाय 2 किती आहे, 0. म्हणजे इन जनरल काय दिसते पहा, कॉस ऑड मल्टिपल 2n प्लस 1 1 3 हे कसे ऑड, 2n प्लस 1 पाय बाय 2 इज इक्वल टू 0. ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 कॉसचे काय असतात, 0 असतात. हे राहील का लक्षात पहा. साइनचे सगळे पाय 0 आणि कॉसचे पाय बाय 2 पण ऑड मल्टिपल्स. म्हणजे कॉसला जर पाय बाय 2 आणि त्याच्या पुढे ऑड नंबर असेल म्हणजे कॉस पाय बाय 2, कॉस 3 पाय बाय 2, कॉस 5 पाय बाय 2 तर हे काय असतात, 0. आणि साइनचे पाय 0. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. आणि साइनचे मग आता साइनचे पाय 0 आहेत म्हणजे साइनचे पाय बाय 2 चे व्हॅल्यूज काय असतील, 1 किंवा -1. कॉसचे पाय बाय 2 ऑड मल्टिपल्स. आता इन जनरल आपण काय म्हणत, कॉस पाय बाय 2 जर असेल तर ते काय येतं, 0 येतं. तर कॉस पाय वगैरे मग त्यांच्या व्हॅल्यूज काय येणार आहेत, 1 किंवा -1. ओके. कॉस जर इवन मल्टिपल असेल इथे तर ते 1 येतील आणि ऑड असेल तर काय येतं, निगेटिव्ह येतं. आता आपण पाहिलं की कॉसचे जे क्वाड्रंटल ऍक्सिस वरती अँगल्स आहेत ते काय होते. आता पाहूयात आपण. हे आपण लक्षात ठेवूया. साइन 30 किती असतो,
1/2 साइन 30 1/2 म्हणजे साइन 60 किती येईल √3/2. तर टेबलमध्ये जे साइन 30 हाफ आहेत एवढंच असेच व्हॅल्यूज असतात 1/2 √3/2 आणि 1/√2. 1/√2 कधी येतं साइन 45 किती आहेत 1/√2 आणि कॉस 45 पण किती आहेत 1/√2. साइन 45 कॉस 45 किती आहेत 1/√2. पुढे नाही लिहिलं तरी चालेल. साइन 45 कॉस 45 1/√2. साइन 30 1/2 आहे म्हणजे कॉस 30 किती येईल √3/2. साइन 60 साइन 30 हाफ आहेत साइन 60 √3/2 आले. आता साइन 60 √3/2 असतील तर कॉस 60 √3/2 येत नाहीत म्हणजे किती येतील 1/2. हेच दोन व्हॅल्यूज मध्ये आहेत सगळं. म्हणजे हे एक लक्षात ठेवलं तर बाकीच्या लक्षात राहतात. साइन 30 हाफ आहे एवढं लक्षात ठेवायचं. हाफ आहे म्हणजे साइन 30 हाफ असेल तर कॉस 30 √3/2 येईल. साइन 30 हाफ आहे म्हणजे साइन 60 √3/2 येईल. आता पहा साइन 60 √3/2 आहे म्हणजे कॉस 60 किती येतील 1/2 येतील. किंवा कॉस 30 जर √3/2 लिहिले असतील तर कॉस 60 किती लिहायचे 1/2. म्हणजे एक लिहिलं तर बाकीचे आपल्याला लिहितात पाठ करायला लागत नाहीत. आता हे झालं. आता ते ह्याच्यावरूनच तुम्ही tan 30 किंवा tan 60 याचे व्हॅल्यूज काढू शकता. tan 40 ह्याच्या व्हॅल्यूज आहेत ते तुम्ही फाइंड करू शकता. ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवली तरी बाकीच्या काय होतात लक्षात राहतात. आणि 45 ला तर सेमच व्हॅल्यू. ओके. आता आपण पाहूयात हा फर्स्ट क्वाड्रंट आहे हा सेकंड क्वाड्रंट आहे हा थर्ड अँड दिस इज फोर्थ क्वाड्रंट. आता या क्वाड्रंटल सिस्टीम म्हणतात याला. हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे जे साइन कॉस सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात पॉझिटिव्ह असतात. सो ऑल. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन जे फंक्शन आहे ते पॉझिटिव्ह असतं आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन फंक्शन जे आहे ते पॉझिटिव्ह असतं. ऑल साइन टॅन आणि कॉस. फोर्थ मध्ये कॉस फंक्शन. आता इथे साइन फंक्शन पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचा रेसिप्रोकल जो आहे 1/sin तो काय आहे कोसेक. म्हणजे सेकंड मध्ये साइन आणि कोसेक हे पॉझिटिव्ह आहे. थर्ड मध्ये टॅन आणि रेसिप्रोकल ऑफ टॅन इज कॉट. म्हणजे इथे कॉट फंक्शन काय पॉझिटिव्ह आहे. इथे कॉस फंक्शन पॉझिटिव्ह आहे त्याचा रेसिप्रोकल म्हणजे सेक फंक्शन ते इथे पॉझिटिव्ह. आले लक्षात ऑल साइन टॅन आणि कॉस. आता आपल्याला असं पाहायचंय पहा इथे पाय लिहिते मी आणि इथे π/2 अँगल लिहिते. आता आपल्याला जर असं फाइंड करायचं असेल साइन π-θ तर काय करायचं इथे जर π/2π असं असेल. आता मी फक्त थोडक्यात सांगते बाकीचं तुम्हाला नोट्स मध्ये पाठवेल. आता कसं लक्षात ठेवायचं ते सांगते पहा. साइन पाय असेल इथे जर फंक्शन π 2π 3π असे मल्टिपल्स ऑफ पाय असतील π 2π 3π असं असेल तर हे जे फंक्शन आहे ते तेच राहतं. साइन फंक्शन काय राहतं साइनच राहतं. एवढं लक्षात आलं का पहा. इथे जर π 2π 3π असेल तर हे जे फंक्शन तुम्ही इथे जे फंक्शन असतं तेच फंक्शन काय करतं इथे तेच फंक्शन राहतं. ओके. आता नंतर काय करायचं हा जो अँगल आहे π-θ तो पाहायचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो π-θ. इथे पाय आहे त्यामधनं तुम्ही अँगल मायनस करताय म्हणजे तो कुठे जाणार आहे सेकंड मध्ये जाईल. आणि सेकंड मध्ये कोणतं फंक्शन पॉझिटिव्ह आहे साइन. म्हणजे हे फंक्शन काय पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथे जे साइन आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे आणि हे थीटाच राहतं. आता नेक्स्ट घेऊ पाहते पहा कॉस π-θ घेते. काय सांगितलं मी इथं जर π 2π असेल तर हे जे फंक्शन आहे ते तेच राहतं. आता इथे पाय लिहिलंय म्हणजे हे फंक्शन काय राहणार आहे कॉस थीटाच राहणार आहे. ओके. आता नंतर π-θ हा जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो ते पाहायचं. π-θ कुठे येतो सेकंड मध्ये येतो आणि सेकंड मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे साइन पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह आहे का नाही. कॉस काय निगेटिव्ह म्हणजे इथे निगेटिव्ह दे. फक्त पॉझिटिव्ह कोण आहे साइन. एक पाहते पहा सेक पाय किंवा टॅन घेते टॅन ऑफ π-θ. आता इथे पाय किंवा 2π घेते. ओके. टॅन ऑफ 2π-θ. आता इथे 2π आहे π 2π 3π मल्टिपल्स ऑफ पाय असेल तर हे फंक्शन तेच राहतं म्हणून काय लिहिलं टॅन थीटा. आता हा जो अँगल पाहायचा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो 2π-θ. 2π म्हणजे कुठे येतो
0 म्हणजेच किती असतो 2 पाय इथे, त्यातनं मायनस करतोय म्हणजे खाली येणार आहे तो अँगल, फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये हे फंक्शन काय कोणतं पॉझिटिव्ह आहे, कॉसच पॉझिटिव्ह म्हणजे हे काय निगेटिव्ह. साइन कोणतं आलं निगेटिव्ह आलं, येते का लक्षात. आता प्लस एक घेऊन पाहते, सेक ऑफ पाय प्लस थीटा, सेक ऑफ पाय प्लस थीटा. पाय 2 पाय असेल तर हे फंक्शन तेच राहतं म्हणजे सेक काय होईल सेक थीटाच राहील. नंतर पाहायचा हा जो अँगल आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो पाय प्लस थीटा. पाय प्लस करतोय म्हणजे तो कुठे जाणार आहे थर्ड मध्ये येईल तो अँगल, बरोबर. ह्यामध्ये तुम्ही ऍड करताय म्हणजे थर्ड मध्ये येईल. आणि थर्ड मध्ये फक्त कोण पॉझिटिव्ह आहे टॅन आणि कॉट. हे सेक पॉझिटिव्ह आहे का नाही, तर त्याला कोणतं साइन येईल निगेटिव्ह. आले लक्षात. पायचं पाय 2 पाय इथे बायचं पाय 2 पाय असेल तर हे जे फंक्शन आहे ते तसंच लिहायचं. नंतर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो पाहायचा, त्या क्वाड्रंट मध्ये जर हे फंक्शन पॉझिटिव्ह हे पाहायचं, आन्सरचं पाहायचं नाही. हे जर फंक्शन पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं, हे जर फंक्शन निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह लिहायचं. आलंय का लक्षात इथपर्यंत. ओके. आता पाय बाय 2 चं सांगते तुम्हाला. हे झालं पायचं, तेच पाय असेल तर ते फंक्शन तेच राहतं लक्षात ठेवा. आता साइन ऑफ पाय बाय 2 येते, पाय बाय 2 मायनस थीटा. आता जर पाय बाय 2 आलं तर हे जे फंक्शन आहे ते चेंज होतं. साइनचं काय होतं कॉस होतं. साइनचं काय होतं इथं लिहिते पहा, साइनचं फंक्शन काय होतं कॉस होतं. साइनचं कॉस, टॅनचं कॉट, सेकचं कोसेक, हे जोडी. पाय बाय 2 आलं तर साइनचं फंक्शन कॉस होतं. जर इथं तुम्ही कॉस फंक्शन घेतलं त्याचं कॉसचं काय होतं साइन होतं. टॅन फंक्शन आलं त्याचं कॉट होतं, कॉट आला असेल तर त्याचं टॅन होतं. कधी जर पाय बाय 2 असेल तर पाय बाय 2 किंवा ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. येते का लक्षात. पाय बाय 2 किंवा ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. आता हे पाहूयात साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा किती येतं. आता इथे पाय बाय 2 आलाय, पाय बाय 2 आल्यामुळे हे फंक्शन मी साइनचं काय केलं कॉस केलं. आता पाय बाय 2 मायनस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतं पहा. पाय बाय 2 इथे अँगल आहे त्यामधनं तुम्ही मायनस करताय म्हणजे फर्स्ट मध्ये, आणि फर्स्ट मध्ये तर सगळेच पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे साइन इथे प्लस तुमचं साइन काय येणार आहे प्लस येईल. साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा इज कॉस थीटा. आता मी प्लस करते पहा, साइन ऑफ साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा. आता इथे पाय बाय 2 आलाय, इथला आधी पाहायचं अँगल. पाय बाय 2 आलाय म्हणजे साइनचं फंक्शन काय होणार आहे कॉस होईल. आता पाय बाय 2 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो पाय बाय 2 प्लस सेकंड मध्ये आला, आणि सेकंड मध्ये साइन फंक्शन काय पॉझिटिव्ह म्हणजे हे किती आलं प्लस आलं. आले लक्षात. आता मी एक टॅनचं घेते, टॅन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा. टॅन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा किती येईल पहा. पाय बाय 2 आहे म्हणजे टॅन फंक्शन चेंज होणार, ते काय होणार कॉट फंक्शन होणार कॉट थीटा. आणि पाय बाय 2 प्लस कोणत्या क्वाड्रंट मध्ये पाय बाय 2 प्लस इथे आहे, आणि इथे टॅन फंक्शन काय निगेटिव्ह आहे, फक्त साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे काय झालं निगेटिव्ह. इथपर्यंत आले सगळ्यांच्या लक्षात. आता दोन खूप महत्त्वाचे फॉर्म्युलेज आहेत पहा. 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा अँड 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आपल्याला बऱ्याच वेळा यूज करायचे. 1 minus cos 2 theta 1 minus cos 2 theta is sin square theta and 1 plus cos 2 theta is equal to cos square theta. 2 theta theta आलाय, 2 theta चा theta झालाय. आता हे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला हाफ अँगल मध्ये जेव्हा लिहायचे असतात ते आपल्याला नंतर लागणार आहेत. 1 मायनस मी असं लिहिते पहा 1 मायनस cos theta काय येईल पहा 2 theta होतं थीटा आलं तर ह्या थीटाचं काय होईल 2 थीटा आलं थीटा आलं म्हणजे 2 ने डिवाइड केल्यानंतर थीटा आला. आता तसं थीटाला काय करावं लागेल 2 ने डिवाइड करावं लागेल म्हणजे 1 मायनस हाफ अँगल फॉर्म्युला हाफ 1 मायनस कॉस थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 अँड सेकंड जो आहे 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. हे लक्षात ठेवलं की हे राहील. 2 थीटा जर थीटा होतो
तर थीटा आला तर काय करायचं, फक्त थीटा बाय 2 करायचं. ओके, 1 मायनस कॉस 2 थीटा हे खूप वेळा यूज करायचं आहे, लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युले. 1 minus cos 2 theta is 2 sin square and 1 plus cos 2 theta is 2 cos square. आता नेक्स्ट जे आहे ते कंपाऊंड अँगल फॉर्म्युलेत आहे. ते तुम्हाला माहित आहे, पण आपण एकदा रिव्हिजन घेऊयात. साइन a प्लस बी, साइन ऑफ a मायनस बी, कॉस ऑफ a प्लस बी अँड कॉस ऑफ a मायनस बी. साइन ए प्लस बी, साइन असेल तर काय होतं प्लस, साइन असेल तर साइन ए प्लस बी काय असतो, साइन ए इंटू कॉस बी, आणि प्लस असेल तर प्लस साइन येतं, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. प्लस असेल तर प्लसच राहतं. सेम आहे तसं, फक्त साइन चेंज आहे. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. आणि कॉस फंक्शनचं कसं आहे पाक, कॉस थोडा वेगळा फंक्शन आहे. कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी प्लस असेल तर काय येतं मायनस साइन ए इंटू साइन बी. कॉस ए मायनस बी काय असतो, कॉस ए कॉस बी, मायनस असेल तर प्लस साइन ए साइन बी. ओके, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. दुसरे जे आहेत फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज ते पाहूयात. फॅक्टरायझेशन पास, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल टू कॉस सी मायनस कॉस डी इज इक्वल. आता हे लक्षात ठेवा पहा, साइन प्लस साइन असेल तर साइन कॉस, साइन मायनस साइन असेल तर हा सिक्वेन्स फक्त उलटा होतो, कॉस आणि साइन. पुढे काय लिहायचं ते सांगते थांबा. कॉस कॉस असेल, कॉस प्लस कॉसला कॉस कॉस, आणि कॉस मायनस कॉसला साइन साइन. एवढं सुरुवातीला लक्षात आलं पाहिजे. हे फॉर्म्युलेज खूप छान आहेत. साइन प्लस साइन, साइन प्लस साइन असेल तर साइन कॉस, साइन मायनस साइन असेल तर कॉस साइन, कॉस प्लस कॉस असेल तर कॉस कॉस, आणि कॉस मायनस कॉस असेल तर साइन साइन. हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. आता पहा, प्रत्येकाला 2 आहे मल्टिपल. जे लास्ट फॉर्म्युला आहे त्याला काय फक्त -2 आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. लास्ट जो फॉर्म्युला आहे त्याला मायनस आहे, कारण कॉस फंक्शन बाकीच्या या साइन पेक्षा थोडं कसं आहे वेगळं. आता इथे अँगल जो असतो तो काय असतो, सी प्लस डी अपॉन 2, सी मायनस डी अपॉन 2. सगळीकडे सेम आहे. फक्त लक्षात कसं ठेवायचं ते व्यवस्थित एकदा लक्षात ठेवलं की परत फॉर्म्युले करायची गरज पडणार नाही. आणि हे सगळीकडे यूज होतात ना, खूप सगळीकडे फर्स्ट सेकंड पार्ट मध्ये सगळीकडे आपल्याला हे फॉर्म्युलेज लागणार आहेत. ओके, हे झाले फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आता जे डबल अँगलचे फॉर्म्युले इथं पाहिले, तसेच साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. हा पण खूप वेळा म्हणजे खूप वेळा यूज करावा लागतो. साइन 2 थीटा, आणि साइन 2 थीटाचा हा एकच साइन कॉस मधला फॉर्म्युला आहे. साइन 2 थीटा इज 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. तसंच कॉस 2 थीटाचे फॉर्म्युले जे पण ते 3 फॉर्म्युले, ते कसे लक्षात ठेवायचे. साइन 2 थीटा इज कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, हा पहिला फॉर्म्युला आहे. तर दुसरा जो आहे तो पहा, 2 कॉस स्क्वेअर, कॉस आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1, आणि जो लास्ट आहे तो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. हे 3 फॉर्म्युले आपल्याला बऱ्याच वेळा यूज करायचे. हा खूप वेळा यूज होतो. साइन 2 थीटा इज 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, कॉस 2 थीटा इज कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. किंवा असं फक्त कॉस मध्ये लिहायचं असेल तर 2 कॉस स्क्वेअर मायनस 1. फक्त साइन मध्ये आपल्याला लिहायची गरज पडली तर 1 मायनस 2 कॉस साइन स्क्वेअर असं.